चला आता आपलं दुसरं सेशन सुरू होतंय आजचं. आणि मी तुम्हाला काही वर्क दिलं होतं सॅटर्डे संडे. आणि माझ्या सेशन बद्दल मी तुम्हाला तुमचं नावांचं जे ऍडजेक्टिव्ह आहेत त्याच्यामधले तुम्हाला विशेषण जे आहे त्याचा माइंड मॅप तयार करायला सांगितलं होतं. मेमरी मॅप, माइंड मॅप. काय लिहिले मला काही कळलं नाही चॅट बॉक्स मध्ये. मला ना मराठी जर तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलं तर अजिबात मला कळत नाही नीलकंठ. एक तर इंग्लिश इंग्लिश मध्ये लिहा. काय लिहिलंयस तू? पाऊस पडतोय. रंग नाहीये, रेंज नाहीये. काय स्पेलिंग रेंजचं नीलकंठ? ह मराठी मराठीत लिहा ना, नाही तर इंग्लिश लिहा, मला समजतं इंग्लिश. तर ठीक आहे. तर मी तुम्हाला दिलं होतं. आणि बघा तुम्हाला स्टडी मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते विचारलं होतं. आणि त्या नीलकंठला सांगितलं होतं एक पान तू टाक व्हॉट्सअपवर. काल मीटिंग झाली लहान मुलांच्या पॅरेंट्सशी आणि मुलांची, की आपल्याला वर्षभर मोफत काउन्सिलिंग करायचे. तुमचे काही प्रॉब्लेम आहेत, समस्या डिस्कस करायच्यात, कोचिंग करायचंय. तुमची जी स्वप्न आहेत, गोल्स आहेत, त्या दृष्टिकोनातून आपल्याला कोचिंग पण करायचंय, मोटिवेशन द्यायचंय. हे सगळं करण्यासाठी आपण जमलोय. आपला काही वर्कशॉप हा अजेंडा नाहीये फक्त. वर्षभर आपल्याला मोफत ग्रुपमध्ये राहून आपला एकमेकांचा फायदा करून घ्यायचा आहे. ग्रुपमध्ये काम करायचं आहे, कारण ग्रुपमध्ये डेव्हलपमेंट सध्या जास्त होतात. एकट्याने काम करायचा वेळ गेला निघून. बदलतीये सगळी दुनिया, बदलतीये. आता तर खूप बदलणार आहे बघा फटाफट. या जून पासून, जून सुरू झाला की खूप स्पीड येणार आहे. तर याच्यामध्ये ग्रुपनी कामं करायची आहेत, ग्रुपनी डेव्हलपमेंट करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक पान पोस्ट कर म्हटलं होतं नीलकंठ त्याच्या वडिलांना. त्याला सांगितलं होतं की जे अवघड जातंय ते एक पान पोस्ट कर. केलं का नीलकंठ? कसं पुढे जायचं सांगा बरं. फिजिक्स सगळ्यांना अवघड जाते. मी ग्रुपवर सुद्धा सांगितलं होतं की एखादं पान पोस्ट करा, म्हणजे डिस्कशन करता येईल. पण तुम्हाला सगळं आळस भरलाय ना मुलांना, काय आहे. तर चला, तुम्ही जर काही केलं नाही तर मलाही पुढे तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. आणि लिमिटेशन्स आहेत. तुम्हाला हवं असेल तेवढंच मी देऊ शकते. कसं आहे ना, घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाता येतं पण पाणी नाही पाजता येत. एवढे 2 दिवस गेले, एक साधं पान पोस्ट करताना आलं. तेच तुमच्या रायटिंग स्पीड इम्प्रुव्हमेंट साठी मी घेईल पान. सगळ्यांना तेच पेज मी लिहायला देईल. रायटिंग स्पीड कसे वाढवायचे ते टेक्निक सांगतील. नकोय तर नकोय, बसा. तर आपण मागच्या वेळेला हे तुम्ही मला काही मुलांनीच दिलेलं आहे विशेषण. मुलं किती आहेत ग्रुपमध्ये बघा. त्यापैकी मागं लागून लागून 9च ऍडजेक्टिव्ह आलेले आहेत तिथे. 9च मुलांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. बाकीच्या मुलांचं काय करायचंय? तर इथे मी तुम्हाला चित्र काढा म्हटलं होतं, माइंड मॅप काढा म्हटलं होतं. माइंड मॅप फक्त मेंजानी काढलेला आहे. मी तो आता घेतला इंटरनेटवर, तर मेंजानी काढलेला माइंड मॅप आपण बघूयात. हे जर तुम्ही केलं नाही तर कसं तुम्हाला पुढे जाता येणार आहे? मी कसं काय सांगणार आहे? मी काय नुसतं माहिती देत नाही, मला नाही आवडतच. नुसतं घ्यायचं एका कानाने सोडून द्यायचं, काय उपयोग आहे का असे ह्याला? नुसते पैसे भरायचे आणि कानाचा उपयोग करायचा, तो पण काय माहिती कसा करता. तर हे मी हिजाने काढलेलं आहे. तर आपल्याला टेक्निक शिकतोय आपण माइंड मॅप, की माइंड मॅप चित्रामधनं कसं लक्षात ठेवायचं. आता हिने सुंदर रंगवले, ठीक आहे, सुंदर चित्र काढले, पण मी तुम्हाला सांगितलं होतं इथे आपलं ऑब्जेक्टिव्ह क्रिएटिव्हिटीचं नाहीये. इथे क्रिएटिव्हिटी आपण करत नाहीये, इथे चित्र काढायचं नाहीये. तर आपल्याला इन्फॉर्मेशन लक्षात कशी ठेवायची ते बघायचंय. तर म्हणजे तू सांगशील का हे कसं तू लक्षात ठेवणार आहे? हे रेअर कसं लक्षात ठेवणार आहे? करायचं रेअर आहे. रेअर हा, आणि मार्वलस म्हणजे असं एकदम वेगळंच आहे ना, तर मग सगळ्यांचे जे टी शर्टचे जे बाह्या बनवले आहे त्या सगळ्यांच्या एकसारखे आहे आणि या दोघींच्या बर. वेगळ्या आहे. किती छान, बघा बघा किती सुंदर आहे. ती म्हणतीये, हा तू तिने काय म्हटलं कळलं का? आपल्याला लक्षात ठेवायचंय की रेअर राधा आणि मार्व्हलस मेंजा, हे लक्षात ठेवायचंय. तर रेअर वेगळं आहे, मार्व्हलस वेगळं आहे. म्हणून तिने बाह्या काढल्यात या टी शर्टच्या. किती सुंदर आयडिया, व्हेरी गुड. हे नॅशनल बघा, नीलकंठनी नॅशनल दिलं होतं.
मी म्हटलं होतं ऍडजेक्टिव्ह नाहीये, पण ऍडजेक्टिव्ह आहे बरं का, ते मी नंतर चेक केलं. तर सॉरी की मी नाही म्हटलं, पण आहे. नॅशनल ऍडजेक्टिव्ह आहे. आणि किती सुंदर इंडियाचा फ्लॅग दाखवलाय तिने. सुंदर म्हणजे नॅशनल इंडियाचा फ्लॅग, नॅशनल वर्ड हा लक्षात ठेवतो. आणि नॅशनल नीलकंठ म्हणजे आपण इथे आयडिया काय केली आहे, नाव लक्षात राहण्यासाठी त्याचं ऍडजेक्टिव्ह लक्षात ठेवलंय. नीलकंठ लक्षात राहील का नुसतं, एन वर्ण कितीतरी नाव आहेत. म्हणून नॅशनल. मार्वलसची मेंजा, रेअरची राधा. हा, आता हे कसं लक्षात ठेवणार मंगल? मॅजिकल कसं काय काढलं हे, मॅजिकल काय दाखव सांग. तसे इफेक्ट्स वगैरे दाखवतात ना मूवीज मॅजिकल हे वगैरे हे मध्ये. थोडस बघा, तिने डॉट 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 मॅजिक असतं ना, खुलजा सिमसिम मॅजिक वॉन्ड, सुंदर. इथे मॅजिकल मंगल दाखवली. बर, आता तन्मय. ते जे छोटे छोटे जे साईन्स आहे ते वेगवेगळ्या याला आयडेंटिफाय करतात. तर तन्मयचं ते टॅलेंटेड वाला साईन आहे आणि वैष्णवीचं जे साईन आहे तो करेजचा साईन आहे आणि जो क्रिशाचा साईन आहे तो काइंडनेसला हे रिप्रेझेंट करतो. सुंदर. तर व्हेरी गुड मेंजा, कीप इट अप. छान, चांगलं काम केलंयस तू. आता इथे मला काय सांगायचंय बघा, की हे काढलं मेंजाने बरोबर, कलर केलं, पण एवढं पण करायची गरज नाही, कारण तुम्हाला चॅप्टरचे चॅप्टर चित्र स्वरूपात लिहायचेत, काढायचेत. मग अशा वेळेला हे हात बीत काढत बसले तेही काही काढायची गरज नाही. हिने काढलंय सुंदर, चांगलं झालंय. पण इतर वेळेला वहीमध्ये काय राहणार आहे, फक्त ही मॅजिकल वॉन्ड लक्षात राहणार आहे, डॉट डॉट. हे फक्त एवढंच काढायचंय, हे फक्त एवढंच काढायचंय, हे फक्त नॅशनल फ्लॅगच काढायचंय. तुम्ही रंगवायला पाहिजे थोडस, असं ते वहीमध्ये राहणार आहे. तर एक काढताना काय होतं हे लक्षात का राहतं, चित्र स्वरूपात मेंदू लक्षात ठेवतो. ज्या वेळेला काढताना ही प्रोसेस होतीये ना, त्यावेळेला ब्रेन वर्क करतो आणि रात्री झोपल्यावर तो चांगल्या लॉंग टर्म कप्प्यात टाकून देतो. तर हे मी मेंजाचं उदाहरण दिलेलं आहे. आता मी तुम्हाला माझं सांगते, काय माइंड मॅप हे खूप पॉवरफुल टेक्निक आहे. IITचे लोक, मुलं सुद्धा हे वापरतात आणि पूर्ण स्कोरिंग करतात. तर मी थोडस तुम्हाला एक्सटेंड करायचं म्हणून मी थोडस इंडिकेटिव्ह स्वरूपात, आता मेंजानी काढलं म्हणून माझं काम सोपं झालं. तर मी काय काढत नाही बसले, मी सांगायला म्हणून तुम्हाला हे केलं बघा, मॅजिकल वॉन्ड. नुसती एक मॅन काढायची आणि ह्याला वॉन्ड काढायची आणि हे करायचं मॅजिकल. मग मार्वल असतं, मी नुसता एमच इतका सुंदर काढणार की माझ्या मनात मी प्रतिका करणार, प्रतीक निर्माण करणार की मार्वलच अति सुंदर. माझा हा एम किती अति सुंदर आहे, मार्वलच मेंजा आहे. आता रेअर मी तुम्हाला सांगितलं होतं, एखादं झाड काढताय तुम्ही, की मेंजाने इतकं सुंदर चित्र काढलंय. आपण एक झाडाची पानामध्येच सगळं बसवू शकतो, की पानच रेअर काढायचं, की फिश सारखं पान काढलं आणि ती रेअर राधा लक्षात ठेवली. नॅशनलचं हे स्वीटचा एखादा पेढा काढला, नुसता येलो गोळा काढला वहीमध्ये, त्या चित्रामध्ये, तरी आपल्याला पान सुद्धा पेढ्यासारखं काढायचं, लाडू सारखं काढायचं. पानं काढतायत समजा तुम्ही, झाडाची पानं काढता, मेंज्यानी कसं काढलं तसं, तर एक गोळा दाखवायचा पेढा लाडू म्हणून आणि त्याला स्वीट म्हणायचं, स्वीट श्रुदोला. आता हे कायडिंग आहे का किडलिंग आहे का काइंडिंग आहे हे काही मला कळलं नाही, त्यामुळं हे तुम्ही विचार करून करू शकता. तर आता माइंड मॅप हे मी उदाहरणं दाखवते, की हे माइंड मॅप नुसते आपल्याला अभ्यासासाठी उपयोगी पडत नाही. तर आयुष्यात जे काही हवं आहे, आता पुढचं आजचं हे शेवटचं आहे मेडिटेशनचं. पुढे मी तुम्हाला स्टडी टेक्निक किंवा अजून काही यशस्वी लाईफ कसं बनवायचं ते टेक्निक सांगेन. तर सध्या आम्ही संकल्प घेतो, प्रतिपदा घेतो, शिवसर्वोदय शास्त्र शिकवतो. त्याच्यात मी संकल्प सुद्धा असे काढा म्हटलंय, की काहीतरी आकृत्या काढा, थोडं कलर काढा. तर हे बघा, माइंड मॅप मध्ये तुम्ही हे नुसतं बेनिफिट समजा. आता फिजिक्स तुम्हाला अवघड जातं. आता तुमच्या फिजिक्स मध्ये काय आहे माहिती नाही मला. समजा आपण ट्यूबलाईट फंक्शन घेऊयात, की ट्यूबलाईट कशी वर्क होते, ट्यूबलाईटचे प्रकार किती, त्यात कुठला गॅस असतो, त्याच्या लेंथ किती असतात, म्हणजे कन्स्ट्रक्शन असतं. साधारण जनरली फिजिक्समध्ये डिव्हाइसेस असले तर त्याचं कन्स्ट्रक्शन असतं, त्याच्या सायझेस असतात, आकार्स असतात, त्याचं फंक्शन असतं, वर्किंग असतं, त्याचे बेनिफिट्स असतात, त्याचे ऍप्लिकेशन्स असतात. मग एखादं समजा आता ट्यूबलाईट आहे, ट्यूबलाईटचं माझ्या लक्षात राहत नाही, फिजिक्सचा विषय तुम्हाला अवघड जातो, तर मी ट्यूबलाईटचा माइंड मॅप काढेल. मग इथे ट्यूबलाईटचे बेनिफिट्स मी बघा असे दाखवेल.
मी ग्रीन कलरनी बेनिफिट्स, कारण ग्रीन हा आपला इंडिकेशन्स आहे, समृद्धी, फायदे. मग ग्रीन कलर मध्ये मी फायदा इथे लिहिला, की बाबा चीप आहे ट्यूबलाईट बाकीच्या लॅम्पपेक्षा. मग साधारण त्याचं ब्राईटनेस, इल्युमिनेशन चांगलं आहे, फायदे मी लिहिले इथे. चित्र स्वरूपात काढल्यामुळे मेंदू लगेच लक्षात ठेवणार आहे. आणि कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवता आले असते अभ्यास करताना, की चीप, इफिशियन्सी, असं कॉस्ट, इफिशियन्सी, परत साईज, साईज छोटा आहे, कॅरी आउट पोर्टेबल आहे. तर असे हे माइंड मॅप अभ्यासात वापरायचे आहेत. आणि तुमचे स्वप्न सुद्धा असे जर तुम्ही केले, स्वप्न, की चला इंजिनियर व्हायचं, गुड ऍडमिशन, गुड कॉलेज, गुड स्कोर इन द 10th, एंट्रन्स स्कोर, गुड ऍडमिशन, टॉपर, काय 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 सगळे एज्युकेशनल तुमचे ड्रीम्स इथे. आता वर्षभर आपल्याला हे हात करायचंय कोचिंग. काय तुमचे स्वप्न आहे, तुम्ही कुठं कमी पडता, तुम्हाला कुठे इम्प्रुव्हमेंट करायची, हे झालं तुमचं. नंतर हे समजा घरातलं, की तुमची रूम आहे, तुम्हाला सजवायची आहे, की आता क्रिएटिव्हिटी शिकवली आहे. टी शर्ट काढायचं, मी इथे टी शर्ट काढणं लिहा, स्वतःचा स्वतः टी शर्ट घालणं, इथे वॉल पेंटिंग करणं, मॅडमनी आयडिया दिल्यात, किंवा मग आपल्याला नोटीस बोर्ड आपले स्वतः तयार करायचे. तर हे झालं तुमचं रूम डेकोरेशन. हे झालं काय काय मदत करायची आईला, कशा कशात करायची, काय काय करायचे. सुट्टी आता 8 दिवस राहिली आहे, की एखादी रेसिपी करून बघणार शारदा मॅडमनी सांगितलेली. प्रोडक्टिव्हिटी मी काय ठेवणार 8-10 दिवसात. असा माइंड मॅप जर तुम्ही काढला ना मुलांना, तर तुम्हाला लक्षातही ठेवावं लागत नाही, की माझा वेळ काय, मी काय ठरवलंय. आपोआप मेंदू उठवणार, करायला घेणार, आपोआप मेंदू उठवणार, करायला, आपोआप हे घडतं माहिती का. म्हणजे आज तुम्ही आयुष्याचं स्वप्न इथे लिहून ठेवलं ना, स्कोर हे ते, मेंदू आपोआप कामाला लागतो. चित्र स्वरूपात केलं तर पहिली स्टेप लिहून घ्या. यशाचे मंत्र आहेत. चित्र स्वरूपात मेंदूला सांगायचंय काय हवे ते. दुसरं, सबकॉन्शियसला फ्रिक्वेन्सीला न्यायचंय, म्हणून तर मेडिटेशन करायचंय. मेडिटेशन केलं की ब्रेनची फ्रिक्वेन्सी कमी होते, मग त्या सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीत मेंदू लगेच ऑर्डर घेतो. येस, तथास्तु, कुलजा सिमसिम, येस बॉस, येस बॉस करतो मेंदू. त्याला मग मेडिटेशन केलं पाहिजे ना. आता ओंकार ध्यान फ्री आहे 8 दिवस, दोघांनीच नावं दिली आहेत. बाकीचे पॅरेंट काय करतायत, मुलं काय करतायत बघा. मेंजानी नाव दिले, श्रुतुलानी नाव दिले, आता अनन्याने दिले जस्ट 441ला. तिघांचीच नावं आली आहेत, मेंजा, श्रुतुला, अनन्या. घ्या ना 8 दिवस, आता तुमच्यासाठी अरेंज करतोय ओंकार ध्यान. बघा ना का करून प्रॉपर योग प्राध्यापिकाकडून, काय त्या 8 दिवसात फरक पडतोय बघा मेंदूत. काय वाटतंय बघा, मोफत ठेवले, फायदा घ्या. तर तिघांनीच नावं दिलीत, मी ग्रुपही करायचे थांबले त्यामुळं. तर हे महत्वाचं माइंड मॅप तुम्हाला. आता माझे मी काही स्टुडंट्स दाखवते तुम्हाला. फिजिक्स अवघड जातो ना, त्याच्या रिलेटेडच माझ्या सब्जेक्टचं मी दाखवते तुम्हाला. हे फोल्डर दिसतंय मुलांना माझं, फोल्डर दिसतंय हे माइंड मॅप काढलेले मुलांनी. येस. हा, तर मुलांचे फिजिक्स रिलेटेड दाखवते मी तुम्हाला. तर काही ओपन करून ठेवलेत बघा. हे इन्सुलेटिंग मटेरियल्स. इन्सुलेटिंग मटेरियल्स आपल्याला माहिती आहे, रबर आहे, पेपर आहे. तर नुसतं जर पाठ करत राहिलं तुम्ही पुस्तकातनं, तर लक्षात राहणार नाहीये. केमिस्ट्री मध्ये असेल कदाचित तुम्हाला हे. तर गोळे काढा एक एक मटेरियलचे एक एक, आणि नुसतं असे रंग करा. आपल्याला काही रंग जास्त नाही करायचे. आता इथे येलो म्हणजे काय घातले बघा, ऍस्बेस्टॉस घातले. पिंक म्हणजे पेपर. हे तुम्ही असं करताना काय होतं ते सांगते. इथे कीवर्ड्स लिहायचेत. हे दुसरं टेक्निक आहे, कीवर्ड्स टेक्निक. मायक्रो नोट्स. नुसते प्रॉपर्टीज आहे बघा, प्रॉपर्टीज ऍप्लिकेशन्स. तुम्ही जर बघितलं तर हे प्रॉपर्टीज ऍप्लिकेशन पुस्तकात असं नसतं. पुस्तकात सगळं एक पान असतं एसे टाईप. पण आपण त्यातल्या प्रॉपर्टीज वेगळ्या केल्या पाहिजे, त्याचे ऍप्लिकेशन्स वेगळे केले पाहिजे, बेनिफिट्स वेगळे केले पाहिजे, तर आपल्याला लक्षात राहतं ते. म्हणजे नुसतं पेपर बद्दल एक पान वाचलं, तर तुम्ही त्याला डिव्हाइड करा. पेपरच्या प्रॉपर्टीज हा पॉइंट झाला, ऍप्लिकेशन हा वेगळा पॉइंट झाला, बेनिफिट हा वेगळा पॉइंट झाला. लक्षात घ्या. एक्झाम्पल्स, पेपरचे एक्झाम्पल काय, कुठले कुठले पेपर, एक्झाम्पल्स हा वेगळा पॉइंट होतो. आधी पॉइंट जनरेशन स्किल शिका, आणि मग हे माइंड मॅप काढलंय इन्सुलेटिंग मटेरियलचं. आता हे असाइनमेंट मध्ये मी करून घेतलेलं आहे बघा, चेक पण केलं, लगेच कॉपी रिमार्क मारला बघा, लेट पण रिमार्क मारला.
आणि 10 पैकी 2 मार्क दिले, कारण कॉपी वर्क होतंय. असाइनमेंट दिलेल्या होत्या आणि वेगळे वेगळे माइंड मॅप काढा म्हटलं होतं. तर हे उदाहरण तुम्हाला दिलं. अजून मी ओपन केलेले होते. हे झालं. हे बघा, हे बघा. आता बघा, मायका आहे, ऍप्लिकेशन्स आहे, ग्लास आहेत. रोल नंबर वाईज वेगळं वेगळं दिलं. तर थोडंफार चित्र काढायचे की एक आपल्या मेंदूला कुठेतरी लक्षात राहतं, ओ ते येलो काहीतरी केबल काढून ठेवले, इथे एवढे पॉईंट होते, अरे 10 होते, 8 होते. एवढं सुद्धा लक्षात राहतं आपण आज जरा असा अभ्यास केला तर. आणि हे ज्या वेळेला तुम्ही पुस्तकातनं काढता, कीवर्ड्स काढता, पॉइंट्स काढता, त्यामुळं बरोबर लक्षात राहतं. नेमकं लक्षात राहतं. नेमकं. आणि कशा डायग्राम्स काढल्यात बघा, कुठं कुठं काय काय चित्र तयार केलेले आहेत ते बघा. तर हे एक झालं. मग अजून बघा, साधं टेब्युलर. एक एक चॅप्टरचे चॅप्टर आम्ही बसवलेत बरं का, असे टेबलमध्ये मुलांनी नामी. हे बघा, डायलेक्ट्रिक मटेरियल, मॅग्नेटिक मटेरियल, 4 पानं नुसतं कंपॅरिझन मध्येच होल चॅप्टर तयार केला आम्ही. आणि पॉइंट्सला नावं द्यायला शिकवली. जनरली कंपॅरिझन म्हणजे 2 तुम्ही कॉलम करता, की एक मटेरियल दुसरं मटेरियल. पण हा जर पॉइंटचा कॉलम केला ना, तर अभ्यास लक्षात ठेवायला खूप सोपा जातो. की पॉइंटची नावं काय बाबा, युनिट काय आहे, टाइप्स काय आहे त्याचा, फिल स्ट्रिंग काय आहे. म्हणजे हे जेव्हा जनरेट करता तुम्ही पॉइंट जनरेशन स्किल, हे खूप महत्वाचं ठरतं अभ्यास लक्षात ठेवायला. आता वेळेअभावी मी जास्त डिटेल नाही सांगत, पॉइंट जनरेट करायला शिका. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मला एखादं पान द्याल आणि याच्यात मला अवघड जातं, मी म्हणेल चला पॉइंट जनरेट करा बरं. मग मेंजाचे 10 झाले, श्रुदुलाचे 15 झाले, आणि मग नीलकंठाचे 20 झाले. हे वर्गात मी अशी शिकवायची. मी शिकवायची. समजा आता मी डायलेक्ट्रिक मटेरियल शिकवलं, मग मी मुलांना आधीच सांगायचे पॉईंट जनरेट करायचे बरं का. मग मी शिकून घ्यायची. अर्धा तास, 30 मिनिटं, 40 मिनिटं म्हणायची, चला पॉईंट जनरेट स्टार्ट करा. मग कोणाचा स्कोर किती येतोय बघू. मग पॉइंट म्हणजे काय शब्द, एक 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 शब्द. इन्सुलेटिंग मटेरियलची मी डेफिनेशन लिहिल, मी समजा एक्झाम्पल लिहिल, मी प्रॉपर्टीज लिहिल, साईज लिहिल, कॉस्ट लिहिल. हे पॉइंट झाले. म्हणजे तुम्ही डायलेक्ट्रिक मटेरियल, कुठलं मटेरियल, कसा 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 लक्षात ठेवणार तो एक पानाचा. मग मुलं पॉइंट जनरेट करायची. मग मी बघायची, तुझा स्कोर सांग, तुझा सांग, तुझा सांग. मग कसं होतं, फनी वे हे होतं. कॉम्पिटिशन येते. मग कोणी 4च म्हणायचं, कोणी 6च म्हणायचं. आणि मग ज्याचे जास्त पॉइंट असायचे त्याला मी वाचायला लावायचे आणि बाकीच्यांना लिहून घ्या म्हणायची. मग मुलं ही पॉइंट लिहून घ्यायची. एकदा का पॉइंट लक्षात आले की बाबा फिजिक्सचं तुमचं कुठलंही काही आहे, की बाबा याचे 10 पॉइंट्स आहेत, तर तुम्हाला आपोआप आठवायला जातं. तुम्ही 7 जरी लिहिले तरी तुमच्या लक्षात येतात, नाही 10 आहेत. मग 3ला थोडं आठवलं की लगेच येतं. डायग्राम काढली असेल तर लगेच येतं. म्हणजे नेमकं तुमचा अभ्यास लक्षात राहायला सोपं होतं. हवं तेच लिहिता तुम्ही, फापट पसारा लिहित नाही. आणि एक्झामिनरला हेच असतं, साईज लिहिली का, कॉस्ट लिहिली का, बेनिफिट लिहिले का. तर एक्झामिनर तोच बघतो. तर पॉइंट जनरेशन स्किल वापरा. पहिला मी तुम्हाला टेक्निक सांगितला, तो लक्षात ठेवा. हे बघा, हा गोल काढलाय, या पाकळ्याच म्हणाव्या लागतील गोलाच्या. आणि यामुळे काय होतं, तुमचं क्रिएशन फुलायला लागतं, तुमचं उजवा मेंदू काम करू लागतो. नुसतं हे काही टाइमपास नाहीये की वेळ काढ. आणि हे तुम्ही टीव्ही बघत सुद्धा करू शकता, माहिती का. तुम्हाला एखादं फिजिक्सचं लेसन वाचायचंय, फिजिक्स अवघड जातं आणि फिजिक्सचं लेसन वाचता कंटाळवाणं होऊन जातं. पण तुम्ही पॉइंट जनरेट काढायला लागा ना. नुसतं म्हणा बाबा चला टीव्ही बघतोय मी, काहीतरी सिरियल बघतोय, काहीतरी बघतोय, मूवी बघतोय, पॉइंट काढतोय. थोडं वाचायचं, पॉइंट काढायचा, परत बघायचं, थोडं वाचायचं, जाहिराती येतातच, पॉइंट काढायचा. ट्रॅव्हलिंग मध्ये पॉइंट काढू शकता. मग बघा आता हे की पेपर बद्दल काय लिहिलंय, मायका बद्दल थोडं थोडं का होईना लिहिलंय, पण इम्पॉर्टंट गोष्टी लिहिलेल्या आहेत. या बघा या डायग्राम. हे असे कलर्स करायचे. कलरनी मेंदू लवकर लक्षात ठेवतो. खूप हे तर खूप सोपं दाखवलं मी आता वेळेअभावी, पण खूप सुंदर क्रिएटिव्हिटी मुलांनी केलेले आहेत. आणि ऑनलाईन जेव्हा माझे क्लासेस व्हायचे, तर ऑनलाईन मध्ये मी एकीकडे शिकवायचे. हे बघा ट्रीज,
सगळे मटेरियल लक्षात ठेवा म्हटलं मी, काय 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 काय, पानं काढा पानं काढा आता हे ज्या वेळेला तयार होतं ना, त्याच वेळेला मेंदू रात्री झोपेत ते सगळं करून टाकतो. हा बेनिफिट आहे. कारण तुम्ही मेंदूला काहीतरी सांगितलंय महत्वाचं आहे, काढतंय, 2 मिनिटं जातात, 4 मिनिटं जातात. नाही तर किती उनाडक्या करण्यात आणि अभ्यास करण्यात पान तरी पुढे जातं का रे मुलांना. त्यापेक्षा हे तुम्ही की पॉइंट्स काढले, एकेकाला पानाने रंगवलं, तर वेळ जाईल, 1 तास होईल, पण मेंदू तो 1 तास रात्री झोपेत वापरतो. हे लक्षात राहतं. मग तुमच्या कळतं नाही बाबा 23 पानं आहेत, 20च माझ्या लक्षात राहिले पॉइंट. कारण ही 23 पानं काढून झाल्यावर तुम्ही समजा ट्रॅव्हलिंगला चाललाय आता शाळेत, तर बघायचं येते का पहिलं काय, दुसरं काय, तिसरं काय, असं आठवायचं. त्याला रिकॉलिंग म्हणतात. रिकॉल करता येतं का, नाही काढलं की लगेच पान काढून बघता येतं. म्हणजे एक एक पानामध्ये तुमचं एक एक 10-10 पानं, 5-5 पानं मावू शकतात. इफेक्टिव्ह वापर केला तर. ते हे फिजिक्स रिलेटेड मी तुम्हाला दाखवलं. तर खूप सुंदर हे टेक्निक आहे माइंड मॅप. आणि हेच तुम्ही तुमच्या स्वप्नांना वापरा, गोल्सला वापरा. गोल पण सक्सेस होतात जर डायग्राम मध्ये काढले, कलरिंग मध्ये काढले. असे करून तुमच्या भिंतीवर लावून ठेवा. तुम्ही तर हे बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. आपल्या समोर ठेवायची ड्रीम कार, कलर म्हणा, नंबर म्हणा, लगेच कार अस्तित्वात येते. आता बघा काल एका मॅडमचं फोन झाला, त्यांना फ्लॅट घ्यायचा आहे. म्हटलं फ्लॅटचं चित्र काढलंय का आधी? फ्लॅट कसा घ्यायचा आहे, हॉल कसा पाहिजे, हॉलमध्ये काय पाहिजे, किचन मध्ये काय पाहिजे, एल शेप ओटा हवा का, डायनिंग टेबल हॉलमध्ये ठेवणार का, का किचन मध्ये ठेवणार, हे चित्र जोपर्यंत तुमच्या वहीमध्ये, डायरीमध्ये तुम्ही तयार करत नाही, भले मोबाईलमध्ये खटा 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 चित्र बघू शकतो आपण, इमेजेस स्क्रीनशॉट काढून आपलं फोल्डर करू शकतो. तुमचं फोल्डर तुम्ही तयार करा स्वप्नांचं काय असेल ते, नंतर वहीत काढा. तर हे जे जे करतात त्यांची भराभरा स्वप्न ही पूर्ण होतात. तर हे माइंड मॅप टेक्निक मी डिटेलमध्ये शिकवत असते. हे बघा गोल्स. आणि वर्कशॉप ज्या वेळेला मी घेते, ऍक्च्युअल सगळ्यांना गोल्स काढायला लावते. तुमचे पर्सनल गोल काढा, जसं मी आता सांगितलं तसं. आणि सगळीकडे हे चित्र जे टेक्निक आहे बघा. आता पुढचे काय गोल्स आहेत माझे, मी फळच खाणार, मी प्रोटीनच खाणार, मी ज्यूसच पिणार. फॅमिली रिलेटेड काय आहेत, प्रेमासंबंधी काय आहेत, स्पोर्ट्स संबंधी काय आहे, एज्युकेशन, हे सगळे गोल 10 वर्षाचे तयार करा. शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल हे पण करायचे. शॉर्ट टर्म म्हणजे 4-5 वर्ष, लॉंग टर्म म्हणजे 10-15 वर्षाचे. आणि बरेच सक्सेस होतात तुम्ही जर ही टेक्निक वापरली तर. तर हे माइंड मॅप सॉफ्टवेअर्स पण अवेलेबल आहेत ऑनलाईन. तर माझ्या एका स्टुडंटनी हे काढलंय बघा. थोडस ऑनलाईन आहे, ते वापरून तुम्ही काढू शकता. ऑनलाईन मध्ये वेळ नाही जात, पण आपल्याला हवं तसं मिळत नाही. बघा हे वापरा टेक्निक, खूप ऍडव्हान्टेजेस आहेत माइंड मॅपचे वगैरे. ठीक आहे. तर आता हे एक टेक्निक मी सांगितलं, तर तुम्ही फक्त मेंजाने केलेलं आहे. तर आता आपल्याला आज मुद्रा बघायच्यात. मुद्रा आज वेगळी घेणार आहे मी, खूप गूढ मुद्रा घेणार आहे. तुम्हाला मी मुद्रा, ज्ञानमुद्रा तर तुम्हाला माहितीच आहे. ही ज्ञानमुद्रा तुम्ही शिकलेला आहात. फक्त बोटे वापरायचं अंगठ्याला, ते वापरून ध्यान करायचंय तुम्हाला. म्युझिकच्या लिंक्स दिल्यात मी, त्यात वापरा तुम्ही. आपण हाकिनी मुद्रा केली, हाकिनी मुद्राचे इफेक्ट तुम्ही बघितले, कशी पॉवर हातामध्ये येते आणि कशी एनर्जी खेळते. आपल्याला एनर्जीच तर वाढवायची आहे. तर आज आपल्याला खास विद्यार्थ्यांसाठीची मुद्रा आणि अत्यंत सिक्रेट मुद्रा वापरायची आहे. तर ती आहे, माझं हे स्वतःच मी हे केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे कॉम्बिनेशन्स वापरून. खास विद्यार्थ्यांसाठी मी हे ध्यान प्रकार केलेला आहे. तो आपल्या सुदर्शन पिरॅमिडच्या वेबसाईटवर मोफत कोर्स आहे, ब्लेंडेड ध्यान. तर आता ही मुद्रा तुम्ही आजपासून क्लासमध्ये पण वापरायची. तिबेटियन मुद्रा आहे. लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा कळत नाही, जेव्हा जेव्हा खूप अवघड अभ्यास करतात, तुम्ही वाचन करतात, समोर टीचर शिकवतायत, आपल्याला काही कळत नाहीये, आपण काही वाचतोय आपल्याला काही कळत नाही, त्यावेळेला ही मुद्रा करून बघा. आणि मग त्या मुद्राचा फायदा सांगायचा. तर मुद्रा सोपी अतिशय. ही जीभ आहे ना, जिभेचा शेंडा हा टाळूला लावायचा वरती. टाळू माहिती ना, ही वरती टाळू. आणि मी तुम्हाला सांगितलं इथे ब्रह्मरंध्रातून सगळी पंचतत्व आपण खेचून घेत असतो. पंचतत्वाला सुद्धा दोघांनी नावं दिले, पण पुढे जाईनच. मॅडम काय विचारतात, सविता मॅडम तुम्ही ते
फॉर्म भरून दिला तर तुम्हाला रंग लावायचा आहे, रंगाचा इफेक्ट बघायचा आहे. मुलांनो, मॅडमने मी सांगितलंय तुम्हाला इमर्जन्सी काही कलर लावायचे शिकवा. कसं त्या मॅडम पुढे घेणार सांगा बरं? इमर्जन्सी तुम्ही पडलात, सायकलवरनं पडलात, कोणी काय धक्का मारला, काय झालं, आईला काय झालं, कोणाला काय झालं, पटकन ते पंचतत्व लावून बघा ना. तर ही मुद्रा लावा बरं सगळ्यांनी. जिभेचा शेंडा टाळूला लावायचा. आता टाळूतनं आपण सगळे पंचतत्व ब्रह्मांडातून खेचून घेतली आणि मेडिटेशन मध्ये ही पॉवर सगळी आपल्याला मिळते. तिबेटियन मुद्रा ही अशीच आहे. ज्या वेळेला तुम्ही जिभेचा शेंडा टाळूला लावता, हे बुद्धीचं ठिकाण आहे ना सगळं, त्याला कनेक्शन होतं आणि पूर्ण शरीरात ऊर्जा गोलाकार फिरायला लागते. लावून बघा, जीभ टाळूला लावून बघा. काही शंका आहे का विचारा मला, कारण हे करायचंय आपल्याला 5 मिनिटं ध्यान. ही तिबेटियन मुद्रा आहे. विचार कमी येतात, पचन ठीक होतं, हृदयाची धडधड कमी होते. मुलींसाठी खूप छान आहे. चेहऱ्याच्या सुरकुत्या, ब्युटी वाढते बरं का चेहऱ्याची, आणि रात्रीची झोप छान होते. तर ही आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. तर चला, डोळे शांत मिटून घ्या. आज आपल्याला हे मेडिटेशन करायचंय. मग उद्यापासून वेगळं आहे. उद्याचं माझं जे निसर्गोपचाराचं पाण्यातलं जमिनीवरचं आहे ना, ते सेशन अमृता मॅडम घेणार आहेत. त्यांचं मागच्या वेळेला रेंज नव्हती त्यामुळे होऊ शकलं नाही. आणि आता पाऊस पण खूप आहे त्यामुळे ग्राउंडवर तुम्हाला नेण्यात काही अर्थ नाहीये. तर उद्याचं त्या घेतील सेशन. त्या काहीतरी तुम्हाला ओरिगामी वर्क घेणार आहेत. तर आज निलिमा मॅडम पिरॅमिड कॅप शिकवणार आहेत तुम्हाला. का पिरॅमिड, तो पिरॅमिड डोक्यावर ठेवून ध्यान करायचं आहे. चला, डोळे शांत मिटा. आज ध्यान करताना ज्ञानमुद्रा करायची आहे आणि जीभ टाळूच्या शेंड्याला लावायची 5 मिनिटं. फक्त काय होतं मला आज अनुभव सांगायचा. जीभ टाळूला लावल्याने काय झालं हे करत करत अभ्यास करा. खूप तुमच्या लक्षात येणार आहे अवघड गोष्टी. चला, डोळे शांत मिटा. आवाज येतोय का? आवाज येतोय? घंटेचा आवाज येतोय का? व्हिडिओ बंद करा तुम्ही. शांत मिटून घ्यायचे आहे. आज आपण ब्लेंडेड ध्यान करणार आहोत. पाठीचा कणा ताठ ठेवा. मांडी घाला अथवा पाय खाली सोडा. सहज आसन घ्या. डोळे शांत मिटून घ्या आणि लक्ष श्वासावर ठेवायचं आहे. श्वासासोबत राहायचं आहे. जिभेचा शेंडा टाळूला लावायचा आहे. काय होतं अनुभव घ्यायचा आहे आणि मला सांगायचं आहे नंतर. 5 मिनिटं बघणार आहोत आपण. जिभेचा शेंडा टाळूला लावल्याने शरीरातील ऊर्जा गोल फिरू लागते. आपल्याला खूप शांत वाटतं, विचार कमी होतात आणि अशा ह्याच्यात आपण जे ऐकू, जे वाचू, ते लवकर समजतं. तीन महत्वाच्या गोष्टी. लक्ष श्वासावर, जिभेचा शेंडा टाळूवर आणि डोळे मिटलेले.
मेंदूला कसं वाटत आहे ते बघायचं आहे. चला हातापायांची हालचाल करून घ्यायची आहे. डोळे किलकिले करत हळूच उघडे करायचे आहेत. काही अनुभवायला आलं का जीभ टाळूला लावल्याने? हे तुम्ही क्लासमध्ये पण करू शकता. एक टीचर येऊन गेली, दुसरी टीचर यायला वेळ आहे. एक 5 मिनिटं जरी असं केलं तरी तुम्ही कनेक्टेड होणार आहात. जास्त ग्रास्पिंग खूप वाढतं बघा, या तिबेटियन गेस्चर आहे हे. याने ग्रास्पिंग खूप वाढतं. हळूहळू डोळे उघडा आणि मला सांगा तुम्हाला काय अनुभवता आलं का? मॅम शांत वाटतंय आणि विचार डोक्यातले कमी झालेत. छान. क्रिश, मस्त. क्रिशा का क्रिश? हा, त्रिशा त्रिशा. क्रिशा, छान. बघा विचार कमी येतात, पण वाचताना वापरून बघा, ठीक आहे? एखादं पान अवघड वाटतंय ना, मला पोस्ट करा. आता पॉइंट्स काढायला लागा बरं. एक पान सगळ्यांनी घ्यायचंय. तुम्हाला जो विषय अवघड जातो त्यातलं पान घ्या एक. जे अवघड वाटतं त्याचे पॉइंट्स काढायला शिका. आणि पॉइंट्स काढायचे बरोबर आहेत नाही आहेत मी तुम्हाला आपलं ज्यावेळेला मार्गदर्शन सुरू होईल ना, 1 to 1 मार्गदर्शन असणार आहे. तर समजा आता क्रिशाला काही अवघड जातं, तिने मला एक पान टाकलं तर मी तिचे पॉइंट्स बरोबर आहेत की नाही सांगेल. पॉइंट्स काढता आले पाहिजे, महत्वाचे कीवर्ड काढता आले पाहिजेत. हे काढता आले तर स्कोरिंग आपोआप होतं. तर अमय, तुला काय वाटलं गेस्चरनी, तिबेटियन गेस्चरनी? टंग टू द पॅलेट, याचं नाव काय? टंग टू द पॅलेट. टंग जीभ आणि पॅलेट म्हणजे टाळ. तुला काय वाटलं अमय? काय वाटलं तुला? हर्षवर्धन बोल, तू काय वाटलं? अमय काय करतोयस? मॅम माइंड मध्ये सेन्सेशन फील झालं जेव्हा ते चालू होतं आणि भरपूर कुठं रिलॅक्स फील सेन्सेशन फील होतं. झालं? कुठं हर्षवर्धन माइंड माइंड मध्ये बर, काय झालं सेन्सेशन आणि रिलॅक्स्ड वाटतं होतं. रिलॅक्स वाटत. आता हेच ना अभ्यास करताना वापरून बघायचं, वाचताना किंवा कोणी काय सांगते ऐकताना वापरून बघायचं. लगेच समजायला लागतं, आकलन वाढतं.
तर टंग टू द पॅलेट लक्षात ठेवा. ठीक आहे. दर्शन, तुला काय वाटलं? दर्शन, रिया, राधा, तुला काय जाणवलं? आहे. आवाज कमी येतोय तुझा, राधा. येतोय का हं? आता? हा, आता येतोय, बोल. टाळलं आणि थोडस डोक्यामध्ये असं वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स होते. काय वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन्स? एनर्जी सगळी सर्क्युलर गोलाकार शरीरात फिरायला लागते बरं का मुलांनो. तुम्हाला किती आता 5 मिनिटं दिले मी. नंतर बघितलं तर सर्क्युलर एनर्जी फ्लो सुरू होतो आणि खूप तुम्हाला एनर्जी वाढवणार आहे स्वतः. ब्लेंडेड मेडिटेशन रोज करा. sudarshanpyramid.com वर आहे. बेसिक कोर्स मध्ये जा. बेसिक कोर्स मध्ये तुम्हाला आनापानसती ध्यान माझं खूप आवडेल मुलांनो. 5 ते 10 मिनिटं बघा, करा. म्युझिक त्याचं छान आहे, सजेशन्स छान आहेत. त्यांनी काय होतं एकदा ऐकून घ्या आणि ब्लेंडेड करा. रोज 10 मिनिटं ब्लेंडेड करा. खूप खूप फायदा होणार आहे तुम्हाला. तर एवढं केलं तरी पुष्कळ आयुष्य छान जाणार आहे. बाकी काही केलं नाही तरी आपोआप सगळ्या तुम्ही गोष्टी चांगल्या करणार आहे. तर निलिमा देन मॅडम आहात का तुम्ही? माझं सेशन झालंय. तर धन्यवाद सगळ्या मुलांना. ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांना धन्यवाद. एक पेज घ्यायचंय, पॉइंट काढायचे आहेत तुम्ही. तर तुमचं पेज आणि पॉइंट्स मला पर्सनल टाका, मग मी काही गायडन्स देईल तुम्हाला. ठीक आहे. आता मॅडम हा, चला निलिमा मॅडम आता घेणार आहेत पिरॅमिड. व्हिडिओ तुमच्या निलिमा देनलाच देऊ ना फोकस मॅडम? हा हा हा, दिसताय तुम्ही दिसतंय व्यवस्थित. हो, दिसताय नाही दिसताय. दिसतंय हा, आणि पेपर दिसतोय. पेपर नाही दिसत, थोडस सरकावं लागेल कॅमेरा अजून थोडा. तुमचा टेबल दिसतोय. हा हा, टेबल, दिसतोय का? कर्कटक, पट्टी दिसतीये. हा, पेपर दिसतोय हो, पण अजून सरकावं दिसतोय ना लागेल मॅडम. येलो. हा, दिसतोय हो. फुल नाही दिसत आहे मॅडम, नका सरकू. आधी होता तसंच ठेवा. हा, आता आता दिसतोय. हा हा हा, ठीक आहे. ठीक आहे मला हे द्या. चालेल ना. मुलांना तुम्ही घेतलाय ना पेपर, पिरामिड करायची. कॅप घेणार आहे का पिरामिड घेणार आहात मॅडम? दोन्ही घेते ना. का कसं आहे? मोठ्याचं दाखवून